स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, इंजिनिअरिंगचं कॅप राऊंड जे आहे ते सुरू होणार आहे, काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे. ते डेट कधी येणार आहे तर डेट 24 पर्यंत विद्यार्थी मित्रांनो हा कॅप राऊंड सुरू होईल. 24 ते 26 दरम्यान कॅप राऊंड सुरू होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. मग आपल्याला नेमकं डॉक्युमेंट कोणते लागणार आहे, कागदपत्र कोणते लागणार आहे, मग कागदपत्र नेमकं वेळेवर काय लागणार आहे. मग आपल्याकडे वेळेवर जर डॉक्युमेंट्स नसले, कागदपत्र नसले तर आपले दानादान होते विद्यार्थी मित्रांनो, आणि आपण त्या जो काही कॅप राऊंड आहे त्यातून आपण बाहेर होतो. आपलं जे काही प्रवेश आहे तो आपल्याला प्रवेश मिळत नाही एका डॉक्युमेंटमुळे. मग आता जो काही वेळ मिळालेला आहे आपल्याला, या वेळेमध्ये आपल्याला ही डॉक्युमेंट कलेक्ट करणं किंवा आपल्याकडे डॉक्युमेंट काढून ठेवणं हे गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. मग अकॅडमिक डॉक्युमेंट कोणते, बाकी इतर डॉक्युमेंट कोणते, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहात. मग विद्यार्थी मित्रांनो, आपण जर माझ्या या चॅनलला पहिल्यांदा जर बघत असाल तर माझ्या या चॅनलला आधी सबस्क्राईब करा, जेणेकरून अकॅडमिक किंवा इतर जे काही शासकीय योजना आणि इतर योजना, शैक्षणिक योजना आहेत या संदर्भातील माहिती आपल्याला कायमस्वरूपी मिळत राहील. म्हणून माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जो आहे हा पूर्ण बघा विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ नक्कीच आपला त्यात फायदा होईल. तर अकॅडमिक डॉक्युमेंट आपण पाहणार आहोत, कागदपत्र. मग अकॅडमिक मध्ये सर्वांना आवश्यक आहेत, कोणत्याही कॅटेगरीतला विद्यार्थी असो त्याला आवश्यक असणारी डॉक्युमेंट, महत्वाची डॉक्युमेंट कोणती आहेत ते बघू. महत्वाचा डॉक्युमेंट म्हणजे 10th ची जी काही मार्कशीट आहे ते मार्कशीट असणं आपल्याकडे गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. 10th ची मार्कशीट ओरिजिनल. नंतर 12th ची मार्कशीट, नुकताच आता रिझल्ट लागलेला आहे, बाकी सर्व गोष्टी आपल्याला माहिती आहेत. 12th ची मार्कशीट असणं आपल्याकडे गरजेचे आहे. सोबतच लिव्हिंग सर्टिफिकेट, जे तुम्ही 12th पास झालात म्हणजे आपल्याला लिव्हिंग सर्टिफिकेट मिळाली आहे, म्हणजे टीसी मिळालेली आहे, ट्रान्सफर सर्टिफिकेट मिळालेली आहे, ते टीसी पण सुद्धा आपल्याकडे असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर तुम्ही म्हणजे हे झाले आपले महत्वाचे डॉक्युमेंट, 10th, 12th आणि टीसी, हे 3 डॉक्युमेंट. यानंतर पुन्हा 2 महत्वाचे डॉक्युमेंट आहेत जे MSCIT तुम्ही दिलेले आहेत. MSCIT जो काही स्कोर कार्ड आहे विद्यार्थी मित्रांनो, तो स्कोर कार्ड आपल्याकडे PDF स्वरूपात असणं गरजेचं आहे. सोबतच JEEचं तुमचं स्कोर कार्ड असेल, कितीही तुमचं पर्सेंटाईल असू द्या, किती मार्क्स असू द्या, ते तरी तुमच्याकडे सोबत ठेवणं गरजेचं आहे PDF स्वरूपात मध्ये विद्यार्थी मित्रांनो. यानंतर ही झाली महत्वाची अकॅडमिक डॉक्युमेंट जे आपल्याला सर्व कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना आवश्यक असणारी डॉक्युमेंट आहे. म्हणजे 10th मार्कशीट, नंतर 12th मार्कशीट, नंतर लिव्हिंग सर्टिफिकेट, JEEचा स्कोर कार्ड, नंतर MSCITचा स्कोर कार्ड विद्यार्थी मित्रांनो. यानंतर आधार कार्ड, जर तुमच्यात काही प्रॉब्लेम असेल, आधार कार्ड महत्वाचं आहे, त्यात स्पेलिंग मिस्टेक असेल, त्याच्या डेट ऑफ बर्थ मध्ये काही मिस्टेक असेल, ह्या सर्व गोष्टी करेक्शन करून ठेवणं आपल्याकडे गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे आधार कार्ड. जर पॅन कार्ड तुमच्याकडे असेल तर पॅन कार्डही गरजेचं आपल्याकडे असणं, ID प्रूफ साठी पॅन कार्ड सुद्धा असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. यानंतर इतर जे डॉक्युमेंट आहेत ते सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना आवश्यक असतं, ते म्हणजे कास्ट सर्टिफिकेट. कास्ट सर्टिफिकेट तुम्ही कोणत्या कॅटेगरीतून येत आहात, कोणत्या कास्ट मधून येत आहे हे महत्वाचं आहे. म्हणजे OBC असो, SC असो, SBC असो, ओपन असो, ओपनला कास्ट सर्टिफिकेट गरज नाहीये. बाकी इतर जे कॅटेगरी आहेत त्यासाठी कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. महत्वाचा डॉक्युमेंट आहे कास्ट सर्टिफिकेट. यानंतर डोमिसाइल सर्टिफिकेट. डोमिसाइल सर्टिफिकेट खूप महत्वाचं आहे. तुम्ही जर महाराष्ट्र CET देत असाल, म्हणजे CET देत असाल, MSCIT साठी खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला इंजिनिअरिंग करायची आहे तर तुम्हाला डोमिसाइल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. जर नसेल तर ते काढायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचा रहिवासी आहात म्हणून तुम्हाला या सर्व गोष्टी करता येणार आहे, तुम्हाला यात फॉर्म भरता येणार आहे आणि बाकी सर्व गोष्टी तुम्हाला करता येईल. म्हणजे डोमिसाइल सर्टिफिकेट सुद्धा असणं गरजेचं आहे. सोबतच नॅशनॅलिटी असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही भारताचे रहिवासी याच्यासाठी नॅशनॅलिटी तुम्हाला असते, ते नॅशनॅलिटी सुद्धा आपल्याला असणं गरजेचं आहे. लिव्हिंग वर सुद्धा आपल्याला लिहिलेलं असतं भारतीय म्हणून लिहिलेलं असतं, तेही तुम्ही अपलोड केलं तरी चालतं. परंतु नॅशनॅलिटी विद्यार्थी मित्रांनो तहसील मधून तुम्हाला मिळतं, हे डॉक्युमेंट तुम्हाला असणं गरजेचं आहे. यानंतर OBC जे विद्यार्थी आहेत आपले, त्या OBC विद्यार्थ्यांसाठी नॉन क्रिमिनल असणं गरजेचं आहे. NT साठी म्हणजे SC आणि ST सोडून इतर जे कम्युनिटी आहे, इतर जे कास्ट आहेत त्यांच्यासाठी नॉन क्रिमिनल असणं गरजेचं आहे. म्हणजे SC आणि ST ला नॉन क्रिमिनलची अट नाही, त्यांना या सर्व गोष्टी, इन्कम सर्टिफिकेट हवं असते त्यांना, आणि या सर्व गोष्टी विद्यार्थी मित्रांनो नॉन क्रिमिनल फक्त SC आणि ST सोडून इतर कॅटेगरीसाठी नॉन क्रिमिनल असणं गरजेचं आहे. हे आपल्याला नसेल तर आपल्याला तहसील मधून मिळते विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला काढून ठेवायचं आहे नॉन क्रिमिनल. नंतर सर्वात महत्वाचा डॉक्युमेंट म्हणजे इन्कम सर्टिफिकेट, उत्पन्नाचा दाखला.
विद्यार्थी मित्रांनो, उत्पन्नाचा दाखला, जर विद्यार्थी तुम्ही जर 8 लाखाचं उत्पन्न असेल, 8 लाखाच्या आतचं उत्पन्न असेल, तर तुम्हाला या सर्व काही शासकीय योजना याचा तुम्हाला लाभ घेता येतो. जर वसतिगृहाचा लाभ घ्यायचा असेल तर 2.5 लाखाच्या आत तुम्हाला असणं गरजेचं आहे. ओबीसी करिता हे 8 लाखाकरिता आहे, 8 लाखाच्या आत असणं गरजेचं आहे. म्हणजे बहुतेक योजनांचा तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला 8 लाखाच्या आतचं इन्कम असणं गरजेचं आहे. म्हणून इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला नसेल तुमच्याकडे, तर आपल्याकडे वेळ आहे, या वेळेमध्ये तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. इन्कम सर्टिफिकेट यानंतर जे कास्ट व्हॅलिडिटी हा सुद्धा सर्वात महत्वाचा डॉक्युमेंट आहे. एसटी वर्गातील विद्यार्थ्यांकरता कास्ट व्हॅलिडिटी जर विद्यार्थ्याकडे नसेल तर त्याला त्याचं ऍडमिशन हे ओपन मधून घ्यावं लागतं. त्याला जी फीज जी काही माफ व्हायची ती फीज माफ होत नाही. गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जो काही नंबर लागत असते तो कॉलेज पण मुद्दा त्याला कॅटेगरीच्या याच्यातून मिळत असतो. जर त्याच्याकडे व्हॅलिडिटी नसेल तर तुम्ही यातून भरतीतून बाहेर होता किंवा या प्रवेशापासून वंचित राहता विद्यार्थी मित्रांनो. म्हणून सर्व जे काही विद्यार्थी आहेत, एससी असो एसटी असो, यांना कास्ट व्हॅलिडिटी असणं गरजेची आहे. ओबीसी विद्यार्थ्यांकडे जर कास्ट व्हॅलिडिटी असेल तरी गरजेचं आहे, नसेल तुम्ही काढलेलं तरी सुद्धा तुम्ही विद्यार्थी मित्रांनो कास्ट व्हॅलिडिटी काढून घेणं गरजेचं आहे. आपल्याकडे वेळ आहे, या दिवसांमध्ये तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी तुम्ही काढू शकता. नंतर ईडब्ल्यूएच चे जे काही विद्यार्थी आहेत, ईडब्ल्यूएच च्या विद्यार्थ्यांना सुद्धा आता कास्ट सर्टिफिकेट देणं सुरू आहे. ईडब्ल्यूएच चे विद्यार्थ्यांना सुद्धा कास्ट सर्टिफिकेट काढून घेणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो. नंतर जर तुम्ही कॉलेजला ऍडमिशन करत आहात, कुठेतरी हॉस्टेलला ऍडमिशन करत आहात, या सर्व गोष्टींकरिता तुम्हाला पासबुक म्हणजे कोणत्याही नॅशनलाइज बँकेचं पासबुक असणं गरजेचं आहे. हे पासबुक सुद्धा आपण काढू शकता. नॅशनलाइज बँक, एसबीआय असो, महाराष्ट्र बँक असो, बँक ऑफ बडोदा असो, पीएनबी असो, असे नॅशनलाइज ज्या बँक आहेत या नॅशनलाइज बँकेचं तुम्हाला पासबुक सुद्धा काढून ठेवणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ही जी डॉक्युमेंट आहेत, एवढी सारी डॉक्युमेंट आपल्याला कॅप राऊंड करता, काउन्सिलिंग करता खूप इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत. वसतिगृहाकरता इन्कम या सर्व डॉक्युमेंट महत्वाचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. नंतर साधार सारखी योजना, आधार सारखी योजना, नंतर स्वयं सारखी योजना जी एससी साठी आहे, एसटी साठी आहे आणि ओबीसी करिता विजेएनटी आणि एसबीसी एनटी करिता आहे. या सर्व विद्यार्थी मित्रांकरिता मोफत शिक्षणाच्या ज्या काही राहण्याची व्यवस्था आहे, निर्वाह भत्त्याची सोय आहे, या सर्व गोष्टी करिता या माध्यमातून तुम्हाला ही डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे, ज्यातून तुम्हाला या सर्व गोष्टींचा लाभ घेता येते आणि मोफत मध्ये शिक्षणासाठी आपल्याला शिक्षण घेता येते विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला यात स्वयं असो, स्वाधार असो, इतर एज्युकेशनच्या ज्या काही संधी आहेत किंवा माध्यम आहेत, ही माध्यमं तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा तुम्हाला या गोष्टी माहिती नाही, याकरिता आम्ही कायमस्वरूपी सपोर्ट करत असतो, कायमस्वरूपी मदत करत असतो, एक आमचं कर्तव्य म्हणून. याकरिता हा व्हिडिओ बनवलेला होता. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे काही व्हिडिओज आहेत आणि ह्या सर्व माहितीचा आपल्याला कायमस्वरूपी लाभ मिळत जाईल. मी माझा नंबर, व्हॉट्सअपचा नंबर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकतो आहे. जर तुम्हाला काही अडचणी असल्यास तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता, कॉलही करू शकता आणि विचारू शकता. महाराष्ट्रातील कोणत्याही हॉस्टेल बद्दल, योजनेबद्दल जर आपल्याला एज्युकेशनच्या विचारायचं असेल तर आपण नक्की विचारू शकता. आम्ही कायम आपल्या मदतीकरता तत्पर आहोत. आपण आपलं सोल्युशन, आम्ही तुमचं सोल्युशन नक्की काढू त्यावरती आणि आम्ही तुम्हाला मदत करू. याकरिता हा व्हिडिओ बनवला होता. या माझ्या व्हिडिओला शेअर करा, आपल्या ग्रुपला शेअर करा, आपल्या फॅमिली ग्रुपला शेअर करा, आपल्या विद्यार्थी मित्रांच्या ग्रुपला शेअर करा, कॉलेजच्या ग्रुपला शेअर करा. ही जबाबदारी आमची जबाबदारी म्हणून आम्ही काम करत असतो विद्यार्थ्यांसाठी. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.